तर आज काय इकडं करते चालला हलका फुलका स्वयंपाक. हे आपले पोहे बनवलेत. आम्ही सकाळचं खात नाही, आम्हाला होतं पित्त. आम्ही नाश्ता कधी करत नाही, डायरेक्ट दुपारचं जेवण असतं 12-1 आमचं. मी कोथिंबीरची वडी बनवली आजीनं आज. शिवराजचा पप्पा गेले आज जेवायला वाजता तारखेला आमच्या येतं शेजारी. आम्ही काय गेलो नव्हतो, मग आम्हाला आपलं हे जेवण कोथिंबीरची वडी पण नसती केली. सकाळला चपात्या शिल्लक आणि आम्हाला हे करायचंय. उद्या मला मंगळवार उपवास आहे, मग वड्या आत्ता परतले. थोड्या खाता येतात सगळ्यांनी. उद्या काय मला भेटणार नाही खायला. घरच्या रानातले कोथिंबीर मी काय पोहे बनवलेत सगळ्यांना आज पोहेच. शिवला जेवायचंय, शिवचं पप्पा जेवून आले. इकडे चालल्यात आपल्या कोथिंबीरच्या वड्या. उद्या मंगळवार उपवास. उद्या आमच्या इथं स्वामींची आरती असते गावात. स्वतः आलाय शेवटचा गुरुवार. कोण म्हणतंय उद्या पण करायचं, कोण म्हणतंय आत्ताच नाही करायचं. मग आता काय सांगता येते. उद्याचा गुरुवारी आहे. हा एकादशी आहे, त्यामुळे एकादशीला हे नाहीत ना करत. उद्या पण नाहीत करत. पुस्तक द्यायचं आणि हे करायचं, फळ द्यायचं. तसं का पण हे काय असेल देवाचं एकादशीला नाहीत करत म्हणजे आता काय माहित काय होईल ते. तर चाललंय इकडं असं. रात्री आम्ही गेलो ढवाळ जेवणाला. त्याचा पण व्हिडिओ आहे, तुम्हाला वाईस देऊन आम्ही सोडू शकतो. कारण लय गोंधळ होता टिप्स आणि गाण्याचा, त्यामुळे ती सोडता येणार नाही. तर आपण जेवायला सोडलं तर सोडू. आपली अशी जेवणाची तयारी आहे आता. सकाळची मटकीची पातळ भाजी ही आजीच खाणार आहे, कारण आम्हाला मटकी आवडत नाही. बळ सकाळी मला आवडते. तू खा, मला नकोय. काय आपल्या चपात्या सकाळच्या एवढ्या चपात्या असल्यावर कशा स्वयंपाक करायचा आहे. मग त्यात शिवराचं पप्पा जेवायला गेले तर शिवराज गेला, त्यामुळे आम्ही दोघी तिघीच आहे ना, म्हणलं हे करावं. हो का, तर असं चाललंय इकडं. आजीला दिले चपाती, शिवला आजीला पोहे, वड्या ह्याच्या कोथिंबीरीच्या. आमच्या रानात लसणात कोथिंबीर लावलेली. आजीने काय केलं, वरची वर टाकली आणि ती पाण्यानं अख्खी वाहून गेली आणि एकाकडे लसले बुचकं उगून आलं. दाटच लसूणच दिसत नव्हता. मग काल मी घरी होती ना, गाया नव्हत्या सोडल्या, मग काल आणली जाऊन. मग बरीचशी आजीनं आज नीट करून रात्री ठेवली. आम्ही गेलो ढवळ जेवण्याला. इकडे आजचा असा आहे स्वयंपाकाचा आपला मेनू. तळायला पाहिजे होतं वड्या. तळून नाही केले, आता कंटाळा आलाय. आता उशीर पण झाला असेल, 7 वाजले असते. उद्या सकाळ उद्या शिवच्या पप्पांना पण काम. कुत्रे मग कुत्रे येतात सारखे जेवढं घालतात. आपल्या वड्या अशा झाकून काही काम इकडे ठेवलं. दीदीला मला एकत्र जेवायला लागतात. दीदी आमची लहान आहे ना, त्यामुळे छोटं बाळ आहे, पिल्लू आहे. तर जेवल्याशिवाय माझ्यात पोट नाही होत, त्यामुळे तिला जेवण माझ्यात लोकांशी मांडणी जवळ असल्यावर असं भांडी घेता येतात. आणि तर कसलं तरी करायचं होतं ना. काय ते कप बशांचं स्टँड हे चिकटवायचं. हिथं हो हिथं ह्याला करू. पप्पा तर म्हणत होतं इथंच बसव, पण शिव कपच काढून घेणं हाताला, म्हणून नाही केलं. शिवराजला बोलावते जेवायला. आपल्या जेवायला आज आमचा जेवणाचा असा बेत आहे स्पेशल. आणि खरवस चिकाच्या वड्या बनवल्या. ते तुम्हाला असं आपलं चाललंय जेवणाचं नियोजन. ती शिवराजला ना आजीला ताणते पलीकडे आणि ते इकडं बसणार. शिवराजला बारक्या पोरांना मोबाईल असल्याशिवाय जेवणच जात नाही. आवाज पूर्ण कमी कर शिव. शिवराज आवाज कमी कर, या जेवायला वड्या खराब तर ना. हॅलो ते करपाट जरा कडक चांगल्या लागतात म्हणून सतीनं दरवाजा लावल्यात का बाहेरचं. असं बसायचं आम्हाला. आता जेव्हा पप्पा गेले तर बाहेर. पप्पा बाहेर गेल्यात गावात, जात्यात बसत्यात. घरी असल्यावर जरा पप्पांचं गेट टुगेदर आहे आता रविवारी 29 तारखेला. काय माहित आता पप्पांना काम असेल बहुतेक. काम असल्यावर नाही जाणार. हो दीदीचा निकाल बघाय मी सांगितलेला आजीला लावा म्हणून. मी एका पोरीला म्हणला माझा पप्पा नाही येणार. अचानकच समोर उभा राहिलेला पाहिजे. घरी असल्या अभ्यास करायला नको, अभ्यास कर म्हणले की नको. त्याला काय म्हणते तेव्हा करते की होतोय की. दादा मला करून दे ना, माझं हे झालं माझं ते झालं. आता करणार बाबा. आता जेवण बघायचं काय करायचं ती. या मैत्रिणींना जेवायला असं आपलं. तर जेवल्यावर तुम्हाला राहिलेला व्हिडिओ घेऊ आपण जेवल्यावर. शिवराजचं तर बघू कशी नाटकं चालू झाली ती.
हो का. तर मैत्रिणींनो, मम्मी म्हटलेली नंतरनं व्हिडिओ काढून दाखवते आणि आता मग आजची आपली अशी देवपूजा आहे. आणि चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय.